तर ज्या वेळेला तिकडे डेन्मार्कच्या एका वृत्तपत्राने प्रेषिताची कार्टून्स छापली, नको होती असं आधी सांगतोय मी, पण छापली. बरं छापली ते छापली, तिच्यामध्ये मोहम्मद पैगंबरच दहशतवादी असं दाखवलं होतं. मुस्लिम चिडले, मी समजू शकतो, पण म्हणून उठून जगभर दंगली भारतासकट. ते डेन्मार्कमधल्या साप्ताहिकामध्ये कोणी इथे समर्थन केलं का त्याचं? कोणी पुन्हा ती उचलून इथे छापली का? ती फ्रान्समधल्या, जर्मनीतल्या दुसऱ्या साप्ताहिकांनी छापली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा होता. मुद्दा महत्त्वाचा आहे, तरी पण भारत देश सन्मान करतो. इथे कोणीही ते कार्टून छापली नाहीत. मी पण सांगतो की श्रद्धांचा सन्मान केला जावा. इस्लाममध्ये मूर्तीपूजा नाही आणि प्रेषिताचं सुद्धा चित्र काढायचं नसतं, तर त्या श्रद्धेचा आदर म्हणून काढू नका, हे मीही सांगतो आणि भारत देशही सांगतो. तुमच्या माझ्या देशात फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की असा हिंदूंच्या श्रद्धांचा नसतो करायचा आदर. एकदम कोणी म्हणायला लागलं की हिंदूंच्याही श्रद्धांचा करा की तुम्ही सेक्युलरवादाच्या विरुद्ध आहात, जातीयतावादी आहात. हिंदू साधारणपणे गायीचा सन्मान करतो का नाही, मला बीफच खायचंय, तो माझा हक्क आहे. राज्यघटनेच्या कलम 48 मध्ये म्हणलेलं आहे गोहत्या बंदी. तिथे आम्ही घटना बिटाना पण नाही म्हणणार. तिथे भयंकर अभ्यास करून काढून दाखवतात की वेदामधले ऋषी सुद्धा कसे गोमांस खात होते. मुद्दा चुकीचा आहे, पण तिथे चिकित्सा, तिथे सर्व ही जी सडकी विकृती आपल्या देशामध्ये, तो पण प्रॉब्लेमच आहे. पण मौलाना वहिदुद्दीन खान यांनी मग हदीसमधली एक गोष्ट काढून दाखवली. मक्केमध्ये जेव्हा पैगंबरांनी एकेश्वरी विचार सांगणं चालू केलं, त्यावेळचा अरब समाज टोळ्या टोळ्यांमध्ये वाटलेला. प्रत्येक अरब टोळीचा एक देव होता, त्याची मूर्ती असायची, ती काबाच्या परिसरात असायची. मध्यवर्ती काबाचा, तो त्याही वेळेला इस्लामपूर्व काळातलाही होता की तो जणू त्या सगळ्या देवदेवतांचा एक मूळ प्रतिनिधी असंच होतं. पण पैगंबरांनी मक्केमध्ये जेव्हा सांगणं चालू केलं, ते आवडेना. ते काबाचे जे कोणी त्यावेळचे मालक आणि मुखंड असतील त्यांना ते आवडेना. त्यांनी पैगंबरांच्या आयुष्याला धोका निर्माण झाला. आणि समजा मक्केमध्ये पैगंबरांचे काही अनुयायी तो एकेश्वरी विचार आणि ईश्वर निर्गुण निराकार आहे, मूर्तीमध्ये ईश्वर नाही, हा मूळ, आणि हे सारं विश्व त्या ईश्वराचंच आहे. ते ज्यांना पटत नव्हतं ते ईश्वराची आणि प्रेषिताची निंदा करत होते, ब्लास्फेमी. आणि अर्थातच त्यांचे भक्त असलेल्यांना ते आवडत नव्हतं, ते रागवत होते, पण ते मार्गदर्शनासाठी प्रेषिताकडे यायचे. अशा एकेवेळी त्यांनी येऊन विचारलं प्रेषितांना की हे मक्केमध्ये काही नागरिक ईश्वराची पण निंदा करतायत, तुमची पण करतायत, किती त्यांना समजावून सांगितलं तरी ऐकत नाहीयेत, आम्हाला राग येतोय, काय करू सांगा. प्रेषितांनी त्यांना मारून टाका सांगितलं काय? कत्तल करा सांगितलं काय? त्यांच्या आया बहिणींच्यावर बलात्कार करा किंवा त्यांना तुमचे सेक्स स्लेव्ह म्हणून ठेवून घ्या म्हणून सांगितलं काय? प्रेषितांनी आपल्या सहकाऱ्यांना प्रेमाने सांगितलं की तुमच्याशी हे जे बोलतील त्यांना जवळ घ्या, प्रेमाने समजावून सांगा की ईश्वर एकच आहे, तो केवळ मूर्तीत नाही. मूर्तीत ईश्वर वाटणं चूक आहे तो मूळ सगळा ईश्वर, आणि हे सगळं विश्व सगळं आहे ते त्या एकाच ईश्वराचं आहे, हे त्यांना प्रेमाने समजावून सांगा. आणि मला ते ईश्वर सांगतोय ते मी तुम्हाला सांगतोय, हे त्यांना प्रेमाने समजावून सांगा. तर अनुयायांनी विचारलं की तरी सुद्धा त्यांनी ऐकलं नाही तर काय करू? पैगंबरांचं उत्तर आहे, तर तुम्ही तुमच्या वाटेने जा आणि त्यांना त्यांच्या वाटेने जाऊ देत. हे मौलाना वहिदुद्दीन खान लक्षात आणून देतात. पण त्या बालीमध्ये आणि आता इंडोनेशियामध्ये आणि त्यातल्या वाढत्या दहशतवादाच्या सहित नाही दुसरा धर्म मान्यच नाही, दुसरा ईश्वरही मान्यच नाही. काय ते शेवटचं पुस्तक पवित्र कुराण, काय तो शेवटचा आणि सर्वश्रेष्ठ आणि केवळ आमचा नाही, तुम्ही पण ते मान्य करायला पाहिजे की शेवटचा आणि सर्वश्रेष्ठ प्रेषित म्हणजे मोहम्मद पैगंबर. तुम्हाला ते मान्य करायला भाग पाडणं हे माझं कर्तव्यच आहे, कारण ते पवित्र आहे, कारण स्वर्गात 72 पर्या माझी वाट पाहणार आहेत. बऱ्या बोलाने तुम्हाला सांगत असताना नाही तुम्ही ऐकलं तर मी तुमचं मुंडकं उडवणार आहे, मी मलाही मारून घेणार आहे, ते मारताना तुमच्या 100, 200, 500 जणांचे प्राण घेणार आहे. ह्याहून बसला इस्लामी दहशतवाद. त्या इंडोनेशियाचं एक मोठं बेट सुमात्रा की ज्यावर शतकानुशतकं भारतीय संस्कृती बहरली, आजही स्मारक आहेत तिथे. त्यामध्ये धर्म या अर्थाने म्हणाल तर हिंदू म्हणजे शैव, वैष्णव वगैरेही आहेत, आणि बौद्ध खरं म्हणजे मूळ फरक काही नाही, भांडण तर त्याहून नाही. आत्ताची काही मुठभर मूर्ख माणसं हिंदू आणि बौद्ध धर्मांमध्ये जणू काहीतरी भांडण आहे, पूर्वी पण होतं असंच, ते अनैतिहासिक आहे, अत्यंत चुकीचं आहे, आणि तो विषारी पण प्रचार आहे.
पण सुमात्रामध्ये सुद्धा हे सर्व अवशेष सुद्धा आढळून येतात. त्या सुमात्रामध्ये आता ही शरियाची स्थापना आणि तो इस्लामच आम्हाला स्थापन करायचा आहे, ते मान्य करणार नसाल तर आम्हाला इंडोनेशियापासून फुटून बाजूलाच व्हायचं आहे, अशी चळवळ चालू आहे. तिचं केंद्र इंडोनेशियाचा सुमात्रा बेटाचा भारताच्या बाजूचं टोक येतं, बांदा आचे नावाचं ठिकाण, जिथे 2004 मधली सुनामी निर्माण झाली. तिथे तर शरियाचं राज्य स्थापन करण्यात आलंय. तिथे इंडोनेशियाच्या सरकारची त्या बांदा आचे मधल्या फुटीरतावाद्यांशी शेवटी तडजोड मान्य करून की ठीक आहे, तुम्ही इंडोनेशियातच असाल पण तुमच्या या भागाला इस्लामचा कायदा लागू पडेल. अन्यथा इंडोनेशियाची राज्यघटना सेक्युलर आहे. इंडोनेशियाच्या राज्यघटनेमध्ये कोणाही एका विशिष्ट धर्माला शासन संस्थेची मान्यता आहे आणि इंडोनेशियाचा नागरिक फक्त मुस्लिमच असू शकतो अशी इंडोनेशियाची नाही राज्यघटना. पण सुमात्रा भागामध्ये ते झालं. फिलिपिन्स शेजारचा मुख्यतः कॅथोलिक देश आहे, पण त्यामध्ये पण अल कायदाशी आपलं नातं सांगणारी अबू सय्यफ ग्रुप असं नाव आहे त्याची संघटना आहे. त्यांच्या हातामध्ये शस्त्रास्त्र पण आहेत. एका प्रदेशावर त्यांचा कब्जा आहे, तो एवढा आहे की आत्ताचा हा प्रेसिडेंट ड्युटेर्टे, रॉड्रिगेज ड्युटेर्टे, यांनी त्या अबू सय्यफ ग्रुपशी पण एक कॉम्प्रोमाइज डिक्री म्हणजे एक तडजोडीचा आहे त्यांनी मान्य केला. बांगलादेश, पाकिस्तान तर अधिकृत राज्यघटनेनुसार इस्लामिक रिपब्लिक आहेत. बांगलादेश सुद्धा हे विसरू नका. बांगलादेश राष्ट्र होताना 25 मार्च 1971 सेक्युलर रिपब्लिक होतं. पण 4 वर्षात म्हणजे 75 साली शेख मुजीबुर रहमान यांचा लष्कर प्रमुख जनरल झियाउर रहमान यांनी ढाक्यातल्या पंतप्रधान शेख मुजीबुर रहमान यांच्या घरावर छापा घातला, मारून टाकलं. आत्ताच्या पंतप्रधान असलेल्या शेख हसीना वाजेद म्हणजे त्यांची कन्या त्या दिवशी कुठेतरी गेल्या होत्या म्हणून वाचल्या, आजीकडे का असं कुठेतरी बाहेर म्हणून वाचल्या. मी त्याला सुदैव म्हणतो, कारण पक्षाचं नाव अवामी लीग, आत्ता त्या सत्तेत आहेत, त्या भारताला अनुकूल आहेत, दहशतवादाला अनुकूल नाहीत. अवामी लीगची सत्ता असेल तर बांगलादेशच्या जमिनीचा वापर भारत विरोधी कारवायांसाठी केला जाऊ देत नाहीत. पण बांगलादेशच्या राजकारणातला दुसरा पक्ष BNP बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, त्याच्या आत्ताच्या प्रमुख असतात बेगम खालेदा जिया, त्या ह्या जनरल झियाउर रहमानची पत्नी. त्यांची जमाते इस्लामशी जवळीक आहे, आजही पाकिस्तानशी जवळीक आहे, दहशतवाद्यांशी जवळीक आहे, म्हणून साहजिक आहे की चीनशी जवळीक आहे. पण 75 साली बांगलादेशच्या राज्यघटनेत बदल झाला. आज बांगलादेश अधिकृतरित्या इस्लामिक रिपब्लिक आहे. त्याचा अर्थ फक्त मुस्लिम माणूसच बांगलादेशच्या खरा सर्व अधिकारांसहितचा मूळ नागरिक आहे. मुस्लिमेतर म्हणजे अजूनही कसेबसे बहुधा टिकून असतील, अजूनही कदाचित की जे मारले जात आहेत किंवा हत्या होती आहे, असे मुस्लिमेतर जे मुख्यतः हिंदू आहेत हे प्राथमिक नागरिक नाहीत बांगलादेशच्या राज्यघटनेनुसार. ती स्थिती पाकिस्तान, पलीकडे अफगाणिस्तान, सगळी मध्यपूर्व, सगळे अरेबिक देश, आफ्रिकेमधले बहुसंख्य देश, त्यातला नायजेरिया, त्याच्यामध्ये ही बोको हराम नावाची संघटना, ती आपली निष्ठा सांगते अल कायदाच्या पायाशी. इस्लाममध्ये इस्लामचा कोणीतरी सर्वश्रेष्ठ प्रमुख आहे ही कायम संकल्पना आहे, पॅन इस्लामिझम. त्याला इस्लामच्या इतिहासातलं नाव खलिफा. पण मग त्यावेळी असा जो कोणी सर्वोच्च प्रमुख, त्यातला निष्ठा वाहण्याची एक प्रतिज्ञा आहे, तिला बाया अशी संकल्पना आहे. बाया म्हणजे त्याच्यावर निष्ठा आम्ही वाहिली आहे. तर ही बोको हराम बाया दाखल करते अल कायदाच्या पायाशी आणि जाऊन उचलून पळवून आणल्या शाळेतल्या 300 मुली, धर्माने ख्रिश्चन, त्या दोघंही ब्लॅक, वांशिक आयडेंटिटी ब्लॅक, पण हे धर्माने मुस्लिम. त्या पळवून आणल्या 300 मुली, शाळकरी मुली. त्यांना दहशतवादी तळांवर सेक्स स्लेव्ह म्हणून ठेवून घेतलं आणि आधार देताना सांगतात हे मूळ कुराणमध्येच आहे की जे गैरमुस्लिम आहेत त्यांना कन्व्हर्ट ऑर डाय, की जे मुस्लिम नाहीत त्यांना तुमचा धर्म बदला, मुसलमान तरी व्हा नाही तर मरा, आणि असं झाल्यास पुरुषांना मारून टाका आणि त्यातल्या स्त्रियांना तुमचे लैंगिक गुलाम म्हणून घ्या. फार तर फार सन्मानाची त्यांना असलेली संधी लग्न करायला परवानगी द्या, म्हणून 4 लग्न, पण त्याच्यासाठी आधी त्या मुसलमान झाल्या पाहिजेत, असं बोको हराम सांगतं, असं अल कायदा सांगतो. असा हा धर्मांध इस्लाम जे मांडणी म्हणजे मुस्लामिक दहशतवादाची करतात बोको हराम ही संघटना. सोमालिया अल शबाब,
आता कधी काल परवा न ऐकलेला पेरू देश, मी पहिल्यांदा बातमी वाचताना थोडासा असा पेपर खाली ठेवून थांबलोच मी, आणि इंटरनेटवरही. पेरू माझा झाला आहे प्रवास. ते प्राचीन इन्का संस्कृती बहरली होती तिथे. पण तिकडे पॅसिफिकच्या टोकाचा, पश्चिमेकडचा, दक्षिण अमेरिकेतला एक कमालीचा निसर्ग सुंदर ॲमेझॉनच्या खोऱ्याचा देश पेरू. पेरूमध्ये इस्लामिक दहशतवाद आणि त्यांच्या कारवाया. लिमा पेरूची राजधानी. केनिया तर उठून त्यांचं वेस्टगेट मॉल नैरोबीमधलं केला हल्ला, त्याच्यावर टाकलं मारून. अनेक तासांच्यासाठी तो मॉल ताब्यात, कारण तिथे सगळे मुख्यतः श्रीमंत, आर्थिक हातामध्ये असलेले, म्हणजे इस्लामवर ज्यांची निष्ठा नाही. आणि हा केनिया मदत करतोय तिकडे रुवांडा, उरुंडी किंवा शेजारच्या युगांडामध्ये. तर जे धर्मांध दहशतवादी, त्यांचं म्हणणं आहे आता ह्यांना टार्गेट करायचं कसं, जा एका मॉलवर हल्ला करा, आणि दिलं टाकलं मारून 50-50 जणांना. परवा त्या डेन्मार्कच्या नंतर पॅरिसमधलं शार्ली एब्दो या नियतकालिकांनी पण कार्टून छापलं. प्लॅन करून काही जणांनी एक दिवशी त्या शार्ली एब्दोच्या कार्यालयावर हल्ला केला. अल्लाहो अकबरच्या घोषणा, मारून टाकलं सगळ्यांना. आपल्या देशातले पुरोगामी त्याचं पण समर्थन करतात. त्याला पुरोगामी म्हणायचं आपल्या देशात. त्यांचं म्हणणं आहे की जर आहे ना इस्लामची श्रद्धा, तुम्ही का काढताय कार्टून? अरे वाक्य बरोबर आहे, पण आता उठून तुम्ही, आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठं गेलं, हा एक मुद्दा आला. आणि दुसरा की तुम्ही ह्या प्रकारच्या हिंसेचं कसं काय समर्थन करू शकता? आमच्या देशात होऊन बसली एक विकृत आणि सडकी व्याख्या. म्हणून ते शार्ली एब्दो जणू पुरलं नाही म्हणून आता पॅरिस. मग ते बॅटॅक्लॅन नावाचं थिएटर 13 नोव्हेंबर 2015, मी त्याच्यानंतरच्या एक आठवड्याभरात पॅरिसमध्येच होतो, ते थिएटर पाहून आलो मी. म्युझिकची कॉन्सर्ट, आलेला एक अमेरिकेतला ग्रुप, आणि छान म्युझिक मस्त चालू आहे, काय नाचणारे नाचतायत त्याच्यात. थिएटरमध्ये घुसले, केला गोळीबार, मारले 100-150 जण, पुढे ते पण मारले गेले. बॅटॅक्लॅन. मग ब्रुसेल्स, मग जर्मनी, त्यातलं बर्लिन, माद्रिद, एक ट्रेन दिली उडवून. लंडन 7/7 म्हणतात, 9/11 प्रमाणे लंडनला 7/7 जुलै होती तारीख. मेट्रो, ट्यूब रेल्वे, त्याच्यावर एका वेळी 4-5 ठिकाणी, त्याच्यात एक बस पण होती डबल डेकर. तिचं तर लाईव्ह फुटेज आहे उडवतानाचं, कारण ती CCTVमध्ये येते. तिचं असं लाईव्ह फुटेज आहे की डबल डेकर येते आणि जरा स्लो, एका ह्याला दिलं उडवून 150-200 जण त्याच्यात गेले मारून. बरं, ते इस्लाम विरुद्ध गैर इस्लाम पण संपत नाही. शिया सुन्नी वाद आहे. त्याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये जनरल झियाउल हकच्या नंतर पाकिस्तान सुन्नी देश, इस्लामिक देश बनला. त्यातल्या सुन्नींचं म्हणणं आहे की नुसता पण इस्लाम नाही, सुन्नी इस्लाम पाहिजे असं जाहीर करा. तेवढं आजपर्यंत केलेलं नाही. पण पाकिस्तानमध्ये अहमदिया नावाचा पंथ आहे दुसरा. ते स्वतःला ते म्हणतात आम्ही मुस्लिमच आहोत. ते मोहम्मद पैगंबरांना श्रेष्ठ प्रेषित मानतात. पण अहमदिया इस्लाममध्ये पैगंबरांच्या नंतर सुद्धा धर्माचा आधार सांगायला नवे कोणीतरी येतात अशी मांडणी आहे. म्हणून या सुन्नी अथवा धर्मांध मुस्लिमांचं म्हणणं आहे की मग ते खरे मुस्लिम नाहीत, कारण इस्लामचं पहिलं वाक्य ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, म्हणजे एकच ईश्वर आहे तो अल्लाह, आणि पैगंबर हे त्याचे शेवटचे आणि सर्वश्रेष्ठ प्रेषित आहेत. हे ज्याला मान्य नाही तो मुस्लिम नाही. मग अहमदिया मुस्लिम नाहीत, बहाई मुस्लिम नाहीत. इस्लाममध्ये सूत्र सांगितलंय की मुसलमान व्यक्ती विरुद्ध भांडणार नाही. त्याला धर्मांध मुस्लिमांनी उपाय शोधून काढला की मग जर भांडायचं असेल तर आधी सांगायचं तो मुस्लिम नाही, मग ते उडवून त्याला. त्यामुळे सुन्नी म्हणतात शिया मुस्लिमच नाहीत, म्हणून मग शियांच्या लग्नामध्ये जाऊन सुसाईड बॉम्बर वधूवराच्या सकट देतो उडवून 5-50 जणांना. त्याचा सूड घ्यायला मग कोणीतरी शिया दहशतवादी उठून जातो, एखाद्या सुन्नी काहीतरी सार्वजनिक कार्यक्रम त्याच्यामध्ये देतो उडवून. कागदावर इस्लाममध्ये सिद्धांताच्या पातळीला म्हटलं पण आहे की निरपराध्यांच्या वाटेला जाणं हा धर्म नाही. म्हणून जाहीर करायचं की मुळात जो मुस्लिम नाही तोच निरपराधी नाहीये, म्हणजे कोणालाही उडवून द्यायला मोकळे झाले. हे जगभर हे सर्व जे वाढत जातं. रशियाचा एक प्रांत चेचन्या, ते चेचेन लोक मुख्यतः धर्मानी मुस्लिम आहेत, त्यांना रशियापासून वेगळं व्हायचं आहे. रशियाने अत्याचारसुद्धा केलेले आहेत, असे पश्चिमेने केल्याचं सुद्धा सांगता येतं. युद्ध असेल तर युद्धाच्या तऱ्हेने लढलं जावं ना, धर्मयुद्ध. हे पण इस्लामच्या मांडणीत आहे की फक्त डिफेन्सिव्ह युद्धाला परवानगी आहे, आणि ते पण शासन संस्था युद्ध करेल. तथाकथित नॉन स्टेट ॲक्टरला परवानगी नाही आहे.
पण रशियानेही चेचन्यामध्ये केले अत्याचार, त्याला मग चेचेन इस्लामिक धर्मांध दहशतवादी ह्यांचं उत्तर काय? एक दिवशी त्यांनी मॉस्कोमध्ये येऊन सुप्रसिद्ध असलेलं बोल्शोई थिएटर ताब्यात घेतलं. बॅले चालू असताना बॅले आधी गोळ्या घालून मारून टाकलं काही कलाकारांना, मग ताब्यात घेतलं, सगळ्या बाजूनी बंद केलं आणि रशियाच्या सरकारकडे काही मागण्या होत्या. त्याही वेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिनच होते आणि ते जरा थोडं 2-3 दिवस चालू राहिलं. त्यामधल्या 2-3 दिवसांच्या मध्ये त्यावेळी अमेरिकेचा अध्यक्ष बुश होता, जॉर्ज बुश. त्यांनी व्लादिमीर पुतिनला सांगितलं की तुम्ही चेचेन नेत्यांशी थोडं बोलणी करा, चर्चेच्या द्वारे हे सोडवा तुम्ही. त्यांना पुतिननी सांगितलं की तुम्ही पहिले बिन लादेनला व्हाईट हाऊसमध्ये चर्चेला बोलवा, मग मी चेचेन दहशतवाद्यांशी चर्चा करीन. आणि व्लादिमीर पुतिनच्या आदेशानुसार या बोल्शोई थिएटरमध्ये 3 दिवसांच्या नंतर आधी एक गॅस सोडण्यात आला की जो रिस्की होता, अजून त्याच्यावर संशोधन चालू होतं, तरी पण पुतिननी परवानगी दिली. थिएटरमधल्या 600 पैकी 300 माणसं मेली, त्याच्यात सगळे दहशतवादी पण मेले. आणि तो गॅस सोडला आणि मग रशियन कमांडोजनी त्या थिएटरमध्ये शिरून असलेल्या दहशतवाद्यांनाही मारून टाकलं. मग चेचन्या आणि रशिया याच्या मधल्या अगदी सीमेवरचं गाव आहे बेस्लान नावाचं, बेस्लान गाव. ते या दहशतवाद्यांनी ताब्यात घेतली. शाळा, गावातली शाळा ती सुद्धा प्राथमिक शाळा. कोणता धर्म सांगतो हे? प्राथमिक शाळा. मुलांच्या अंगावरचे कपडे काढले, त्यांच्या अंगाला बॉम्ब लावले आणि त्या शाळेचं जिम्नॅशियम म्हणजे व्यायामशाळा, त्याच्यात ते सगळ्या मुलांना दिलं ठेवून आणि मागण्या चालू ठेवल्या की आमच्या मागण्या मान्य करा तर सोडतो. तिथं पण रशियाने कमांडो ॲक्शन घेतली. सुदैवाने तिथे कोणी एकही मुलगा किंवा पालक किंवा त्याचे शिक्षक वगैरे गेले नाहीत. दहशतवाद्यांना मात्र टिपता आलं. रशिया. टर्की परवापर्यंत, तुर्कस्तान हा देश 1453 नंतर 1922 पर्यंत तुर्कस्तानच जागतिक इस्लामचं सर्वोच्च होतं, मानलं जात होतं. तो तुर्कस्तानचा सुलतान म्हणजे इस्लामी जगताचा खलिफा मानला जात होता. पहिल्या महायुद्धानंतरच्या व्हर्सायच्या करारांच्या मध्ये दोस्त राष्ट्रांनी ते खलिफापद केलं रद्द आणि मग तुर्कस्तान सकट, भारतासकट चळवळ उभी राहिली खिलाफत की ते खलिफापद पुन्हा पाहिजे. तेवढ्यामध्ये तिकडे तुर्कस्तानमध्येच एक दूरदृष्टी असलेला महान नेता उदयाला आला, जो तुर्की सैन्यातला लष्करी अधिकारी होता. मूळ त्याचं नाव केमाल पाशा, पण त्या पाशा शब्दामध्ये पुन्हा इस्लाम निर्देशित होतो म्हणून त्यांनी स्वतःचं नाव पण बदलून केमाल अतातुर्क असं नाव केलं. आणि त्याच्या नेतृत्वाखाली तुर्कीमध्ये 1919 ते 1922 या काळामध्ये सेक्युलर राष्ट्रवादी क्रांती झाली. तुर्की 98.5% मुस्लिम देश आहे. त्या 98.5%पैकी 90%पेक्षा जास्त सुन्नी मुस्लिम आहेत. पण आजच्या तारखेला अजूनही राज्यघटनेमध्ये तुर्की हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. सर्व धर्मांना तिथे परवानगी आहे. तुम्ही आपापला धर्म पाळू शकता, धर्माच्या आधारावर डिस्क्रिमिनेशन वेगळं तुम्हाला मानलं जाणार नाही अशी आहे. पण आता बदल होत चाललाय त्याच्यात. कारण जो तुर्कीचा आत्ताचा अध्यक्ष एर्दोगन हा इस्लाम आणि जो कलतो धर्मांध इस्लामकडे असा मानणारा, केमाल अतातुर्कनी तुर्कीच्या सार्वजनिक जीवनामधून काढून टाकली सर्व संकुचित इस्लामची लक्षणं. म्हणून ती जी एक विशिष्ट प्रकारची फेज कॅप असायची काढून टाकली त्यांनी. तुर्की भाषा अरेबिक स्क्रिप्टमध्ये लिहिली जायची उजवीकडनं डावी, त्यांनी ते बदलून टाकलं, त्यांनी रोमन स्क्रिप्ट ठरवली. असे सगळे बदल त्यांनी तुर्कस्तानमध्ये घडवले आणि जबाबदारी सोपवली. लष्कर तुर्कस्तानच्या ह्या सेक्युलर राष्ट्रवादी राज्यघटनेची संरक्षक असेल, पण हे एर्दोगन निवडून आले. ते स्वतः इस्लामची तत्व पण पाळतात. त्यांची पत्नी हिजाब, नकाब ते सर्व जी चिन्ह आहेत त्या इस्लामची, त्याला तुर्कस्तानच्या सैन्याने विरोध केला. यथावकाश एर्दोगन यांनी सत्तेवर आपलं पकड मिळवत सैन्याला पण जागेवर आणला. सैन्याच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाया केल्या. आत्ता काही काळापूर्वी सैन्याने एकदा शेवटचा प्रयत्न केला हलवण्याचा, तो फसला. अर्थातच तुर्कस्तानचं म्हणणे अमेरिकेची मदत आहे त्याला. तुर्कस्तान नेटोचा सदस्य देश आहे, पण आता ते बदलत चाललं. तुर्कस्तान देश म्हणूनच हा दहशतवादी इस्लामकडे सरकतोय की काय अशी शंका बाळगायला जागा आहे. ते खूप विचित्र गणित आहे. तुर्कस्तानचा एक भाग उत्तर पूर्व नॉर्थ ईस्टकडचा डोंगराळ भाग हा ज्या कुर्द नावाचे लोक, तेही धर्मानी मुस्लिम आहेत, सुन्नी मुस्लिम आहेत,
पण त्यांची वांशिक आयडेंटिटी त्यांना कुर्द, त्यांची भाषा कुर्दिश आहे, त्यांना स्थापन करायचं आहे कुर्दिस्तान. तो एक भाग येतो इराकमध्ये आणि दुसरा तुर्कस्तानमध्ये. त्यांचं सैन्य आहे. इराक कोसळल्यानंतर तर डी फॅक्टो प्रत्यक्षात कुर्दिस्तान प्रत्यक्ष एक स्वतंत्र स्टेट आहेच. त्यांचं सैन्याचं नाव पेशमेर्गा. त्यांच्याही विरुद्ध धोरण आहे तुर्कस्तानचं. म्हणून इस्तंबूलमध्ये पण बॉम्बस्फोट होतात. आणि आत्ता काही दिवसांपूर्वी आईन इस्तंबूलच्या इस्तंबूल ही टुरिस्ट एक महत्त्वाची जागा आहे, तिच्या एका बारमध्ये दिलं उडवून, त्याच्यात 50-55 जण पण गेले त्याच्यामध्ये. त्या तुर्कस्तानच्या अधिकृत सरकारचा आयसिसला विरोध आहे, पण सिरियाचं अधिकृत सरकार शिया आहे, शेजारी आहे सिरिया तुर्कस्तानच्या, म्हणून त्या बशर अल असदचा सुद्धा तुर्कस्तानचा विरोध आहे. अशा सगळ्या विचित्र गुंतागुंतींच्या मध्ये मात्र समोर येतो तो ठिकठिकाणचा आणि हा जागतिक असलेला इस्लामिक दहशतवाद. तेव्हा अमेरिका त्याचं 9/11 ही जी 21व्या शतकाची एक डिफायनिंग घटना आहे, ह्याच्यावर तर वेगळा फार तपशीलवार वेळ देण्याची सुद्धा गरज नाही आहे. अयातुल्ला खोमेनी सकट आणि नंतर बिन लादेन आणि मुल्ला ओमर सकट आणि ISI ची स्थापना करणारा जनरल हमीद गुल, तो काही काळापूर्वी गेला. आत्ता सगळ्यांनी जाहीर केलंय की अमेरिका आमचा शत्रू क्रमांक 1. त्यातल्या अयातुल्ला खोमेनीचं स्टेटमेंट वेगळं नाही, पण बाकीच्यांचं आहे की भारत शत्रू क्रमांक 2. ते इथपर्यंत आहे आता की एका बाजूला चीनचा सुद्धा एक प्रांत आता इस्लामिक दहशतवादाची शिकार बनतो आहे, बनत चालला आहे. डोळ्यासमोर जर चीन आणला तर चीनच्या पश्चिमेकडचा, त्याला भारत डोळ्यासमोर आणला तर आपल्या करेक्ट डोक्यावर येतो. असा आपला भारतीय किंवा इंग्लिश उच्चार आहे सिंकियांग, प्रत्यक्ष त्याचा चीनी उच्चार झिनझियांग असा होतो. त्यालाच चायनीज तुर्कस्तान असं पण नाव आहे, किंवा ईस्टर्न टर्की, ईस्टर्न तुर्कस्तान असं पण नाव आहे. तिथल्या लोकांची एथनिक, वांशिक आणि धार्मिक सुद्धा आयडेंटिटीला नाव उईघुर नावाचे लोक आहेत. आणि हे सर्व धर्मांनी मुस्लिम आहेत आणि ते सुन्नी मुस्लिम आहेत. त्यांना चीनमध्ये राहायचं नाही आहे. त्यांचे पण आता फुटून निघण्यासाठीचे घटक आहेत. आणि आम्हाला चीनपासून वेगळं व्हायचं आहे आणि इस्लामिक राष्ट्र स्थापन करायचं, की ते काय होईल ते इस्लामिक. ते मूळचे ज्यांना आज तुर्कस्तान देशाला नाव आहे ते फार दुसरं टोक, पण मानवाच्या इतिहासातले जे तुर्क नावाचे लोक हे सगळे मूळ या भागातले. ते 8व्या-9व्या शतकापर्यंत बौद्ध होते. आपली सुद्धा भारतात जे मुघल आले ते आईकडनं मंगोल आहेत आणि वडिलांच्याकडनं चुगताई नावाची ब्रँच आहे, चुगताई तुर्क. तुर्क आणि मंगोल यांच्या मिश्रणातून हे जे बाबरापासून पुढे आले हे सगळे मंगोल, तैमूर त्यांचाच पूर्वज. तेव्हा हे मूळ तुर्क त्यांनी 9व्या शतकांच्या नंतर बौद्ध धर्म इच्छेने असो, काय आक्रमण झाली म्हणून असो, तो सगळा सामाजिक आणि धार्मिक इतिहास अधिक तपशीलवार प्रत्येक मुद्द्यापाशी पाहता येईल. पण त्यांना आता चीनपासून वेगळं व्हायचं आहे आणि इस्लामिक राष्ट्र स्थापन करायचं आहे. त्याचा संबंध मध्य आशियातली ही 5 स्थानं की जिथे इस्लामिक दहशतवाद वाढत चालला आहे, सर्वाला पाकिस्तानचं खतपाणी आहे. पण चीनला असं वाटतं की जागतिक राजकारणामध्ये अमेरिका विरोधी ताकद म्हणून सुद्धा आणि आशियामधल्या राजकारणात आणि उद्याच्या चीनचा मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून भारत, तर भारताविरुद्ध वापरता येणारी सुद्धा ताकद म्हणून इस्लामिक दहशतवाद वापरता येईल. आणि त्याचं लॉन्चिंग पॅड म्हणजे पाकिस्तान. म्हणून काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानची बाजू घ्यायची. म्हणून हा मौलवी अझहर मसूद, झाकीउर रहमान लाखवी, प्रोफेसर म्हणवणारा हाफिज सईद यांना दहशतवादी म्हणून जाहीर करायचं नाही. सगळे पुरावे आहेत, युनायटेड नेशन्सला सादर झालेत. आधी त्या जमियत उद दावा की जिचं आधीचं नाव लष्कर-ए-तय्यबा, जागतिक दबावाखाली आधी युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलने ठराव संमत केला, लष्कर-ए-तय्यबा ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आहे. तिचा संस्थापक म्हणजे हा मौलवी अझहर मसूद, ह्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर करा. त्यावेळी पाकिस्तानचा अध्यक्ष होता परवेज मुशर्रफ, त्याला दबावाखाली मान्य करावं लागलं. आपला 26/11चा हल्ला, त्याचे हे तिघं मास्टर माइंड आहेत. हे तिघं मौलवी अझहर मसूद, झाकीउर रहमान लाखवी आणि प्रोफेसर हाफिज सईद. त्यातल्या झाकीउर रहमान लाखवी नावापुरता आत्ता तुरुंगात आहे, पण त्याला तुरुंगामध्ये सगळे आयशो आरामा सकट, मोबाईल सकट, त्यांनी तुरुंगात असताना एक लग्न केलं आणि आता महिन्याभरापूर्वी एका नव्या मुलाला जन्म दिला.
आणि पाकिस्तानचं सरकार म्हणतं मौलवी अझहर मसूद सापडतच नाही, रोज भाषणं देत असतो, अधिकृत कार्यक्रमात असतो. आणि शेवटचा हा प्रोफेसर हाफिज सईद, भारताने युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल समोर ठराव पुढे आणला की या प्राध्यापक हाफिज सईदलाही दहशतवादी म्हणून जाहीर करा. हे त्याचे सर्व पुरावे. पाकिस्तानला सांगा त्यांच्याविरुद्ध ॲक्शन घ्या. घेत नसाल तर पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत आहे म्हणून पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून जाहीर करा. कायमस्वरूपी 5 सदस्यांपैकी 4घांचा त्याला पाठिंबा आहे आपल्याला, कारण ते सगळे देश इस्लामिक दहशतवादाचे शिकार पण आहेत. फक्त चीन पाठीशी घालतं आणि चीननी सांगितलं पुरेसे पुरावे नाहीत. त्यांना काय पुरेसे पुरावे पाहिजेत माहिती नाही बरं का आपल्याला, पण पुरेसे पुरावे नाही आहेत. वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारावर आम्ही ठरवतो. सिंकियांगमधल्या दहशतवाद्यांनी बीजिंगचा सगळ्यात मुख्य चौक तियानानमेन, तो जगातला सगळ्यात मोठा चौक आहे कमालीचा सुंदर, काही प्रश्नच नाही. त्या चौकामध्ये RDXनी भरलेली एक गाडीचं हल्ला करून दिलं उडवून 100-200 जणांना. सगळं पुराव्यांनी सिद्ध झालंय की हे करणारे सिंकियांगमधले इस्लामिक दहशतवादी होते की ज्यांना बीजिंगला पण इशारा द्यायचा आहे की आम्हाला वेगळं व्हायचं आहे. पण एक भूराजकीय गरज, एक जागतिक राजकारणाची गरज म्हणून चीनला असं वाटतं की आपल्याला इस्लामचा वापर अमेरिका विरोधी शक्ती म्हणून, आणि आज आशियाच्या आणि भारत हा उभरता देश, उद्याची महासत्ता, होणारी आर्थिक महासत्ता, एक उदार सहिष्णू संस्कृती, पण आपल्याला आव्हान, शिवाय लोकशाही आहे, आपण सर्वंकषवादी सत्ता आहोत. म्हणजे कोणालाही कळो किंवा न कळो भारत आणि चीन स्पर्धा अपरिहार्य आहे. ती कशा तऱ्हेने त्या स्पर्धेला सामोरं जायचं यातलं सूज्ञ आणि शहाणपण आपल्याकडे, पण अपरिहार्य आहे. तशी चीनची पावलं आत्ता सुद्धा आपणच म्हणत बसायचं नाही, हिंदी चीनी बाई बाई, नाही मूळ सीमारेषेचा प्रश्न बाजूला ठेवू आणि ट्रेड आणि व्यापार, आणि पण तो चीन आपल्या सगळ्या ठिकाणी अडथळा आणतोय. मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिमचा भारत सदस्य व्हायला शेवटपर्यंत अडथळा चीनचा. भारत अमेरिका अणुकरार मान्य करायला शेवटपर्यंत अडथळा IAEA, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, आणि NSG, न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुप, शेवटपर्यंत विरोध चीनचा. तो करता येत नाही म्हणल्यावर मग चीन म्हणणार बरं तसं आहे का, मग आम्ही पण पाकिस्तानला ह्या प्रकारचा अणुकरार करणार. सगळ्या प्रकारची पाकिस्तानला मदत, ते पाठीशी घालणे. म्हणजे नव्या भूराजकीय चित्रामध्ये ही जी उगवती महासत्ता आहे ती इस्लामिक दहशतवादाला पाठीशी घालून भारत विरोधी शक्ती म्हणून वापरण्याच्या डावपेचांच्यामध्ये. आणि हे नुसतं मी गणित नाही मांडतोय, हे सर्व पुराव्यांनी सिद्ध झाले. त्यांची जी देशातली पावलं सुद्धा आहेत ही सगळी चीनमध्ये माओनी ज्या तऱ्हेने साम्यवादी क्रांती घडवली की आधी ग्रामीण भाग त्याच्यावर पकड ठेवायची आणि शहरांचं नरडं आवडलं गेलं पाहिजे, मग ती शहरं आपसूक बळी पडली पाहिजेत, अशा व्यवस्थेनेच ती टॅक्टिक्स चालू आहेत. आणि मग नुसतं हा नक्षलवाद एक वेगळा आणि इस्लामिक दहशतवाद वेगळा नव्हे, आता भारताकडे आपल्या गुप्त वार्ता विभागांच्या सकट ह्याचे विश्वासार्ह रिपोर्ट्स आहेत की हायेस्ट पातळीला इस्लामिक दहशतवाद आणि नक्षलवादाची पण मिलीभगत आहे.